नमस्कार, नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि हे पहा, मी सकाळपासून असं काम चाललं आहे माझं थोडं. तर मला तुम्हाला एक सांगायचं होतं मित्र आणि मैत्रिणींनो, की आपल्याला जे काही मिळालं आहे ना, ते अजून बऱ्याचशा लोकांचं स्वप्न आहे. त्यामुळे देवाला आभार माना, की आपल्याला जे काही मिळालं आहे त्यात आनंद माना आणि परमेश्वराचे आभार माना, की देवा आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे. तर काय होतं ना, आपण एखाद्या माणसाकडे खूप इच्छा व्यक्त केल्या, तर त्या पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला दुःख वाटतं. त्यामुळं इच्छांवरती पण थोडंसं नियंत्रण मिळवायला हवं आणि स्वतःचं वाटोळं होईन एवढी पण माणुसकी दाखवू नये माणसाने. कारण हे कलियुग आहे, इथे फक्त गरजेपुरतं प्रेम दाखवलं जातं आणि पिंजऱ्यात ठेवलेली पाखरं आणि बंधनात ठेवलेली माणसं आयुष्यात कधीच आपली होत नसतात. त्यामुळं आपण आपलं आयुष्य सुखाने जगायचं, इतरांना बंधन लावायचं नाही आणि कधीही आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, की आपल्या घरामध्ये जशी रपवई असते ना, सगळेच विषय सांभाळणारी रपवई म्हणतात त्याला. तर तिला ना सुंदर बायडिंग असते ना सुंदर कवर असतो. तर कुटुंबातील जबाबदारी व्यक्तीची सुद्धा अशीच अवस्था असते. त्यामुळं प्रत्येकाने आपापली कर्म सुंदररित्या पार पाडायचे असतात, आपले कर्तव्य निभावायचे असते. कोणत्याही गोष्टीचा गर्व करायचा नाही आणि एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल तर त्याचं दुःख मानायचं नाही. आयुष्याच्या प्रत्येक मोडवरती आपण स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि प्रत्येक कर्म आपलं काम हे आनंदाने करायचं, अगदी इमानदारीने करायचं. त्यामुळं कोणतंही काम छोटं असो किंवा मोठं, ते इमानदारीने जर केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या कुवतीप्रमाणे यश हे नक्की मिळतं. तर हे पहा, सकाळपासून माझं थोडं काम चालू होतं. तर मी कपडे धुवून टाकले होते वाळायला, ते वाळून आले आणि नवीन बेडशीट घेतलेलं होतं. तर हे बेडशीट मी दारावरती घेतलेलं होतं आणि ह्या बेडशीटला दीदीने टाकलेलं होतं. तर ते आता धुतल्याच्या नंतर आणि अगोदरच त्याचे खूप धागे निघालेले होते. तर मी ते बेडशीट आता दोन्ही साईडनी कट केलं. तर त्याचा तिरका क्रॉस असा निघाला. तर तो क्रॉस जो आहे तो तिरका कपडा मी कापून काढला आणि त्या 2 तुकड्यांचं मी अशी उशीला खूळ बनवलेली आहे आणि बेडशीटला पण दोन्ही साईडनी टिप मारलेले आहे सरळ, जेणेकरून त्याचे धागे वगैरे आता निघणार नाहीत. तर संसार करताना ना अशा छोट्या गोष्टी असतात, आपल्याला असं वाटतं की हे व्हावं ते व्हावं, पण आजकाल तर सगळ्याकडे मोबाईल झालेले आहेत. त्या मोबाईलच्या दुनियेमध्ये इतके रंगून गेलेले आहेत, इतके गुंग झालेले आहेत लोक ना. तर लोकच काय, मी सुद्धा मोबाईल वापरते ना, तर मला सुद्धा कधी असं काम जर नसेल आणि जास्त म्हणजे अर्जंट काम नसेल, तर त्यावेळेस मोबाईल घेऊन बसल्यानंतर कधी वेळ निघून जातो कळतसुद्धा नाही. ज्यावेळेस काम असेल त्यावेळेस मात्र काळजी लागते कामाची, त्यावेळेस मग आपोआपच मोबाईल बाजूला पडतो आणि आपण आपलं काम करतो. तर शक्यतो मैत्रिणींना प्रत्येकजणींनी आपल्या संसारासाठी, आपल्या घरादारासाठी काही ना काही काम करत राहिले पाहिजे. अगदी तुम्ही 4 रुपये कमवू नका, पण घरात बसल्या आपल्या घराची टापटीप, आपल्या घरातील साफसफाई, आपल्या घरामध्ये काय आहे काय नाही ते पाहणं गरजेचं आहे. तर हे पहा, हा तिरका तुकडा मी फेकून दिला असता तर त्याचा कचऱ्यातच गेला असता, पण ह्याचा अगदी बेडशीटला मॅचिंग असा एक उशीचा कवर झालेला आहे. तर तेवढेच माझे 100 रुपये तरी वाचले असते, तुम्हाला वाटत नाही का? तर हे पहा, आणि स्वतः हाताने बनवलं ना, की त्याचे प्रसन्नता, त्याचं आनंद खूप वेगळाच असतो. तर ह्याच्यामध्ये ते जॉईंटसारखं दिसते ना, तर ते जॉईंट नाही मध्ये, तर त्याची डिझाईनच तशी आहे त्या कव्हरची, त्यामुळे ते तसं दिसते. तर कपडा तसा होता ना, 2 साईडने तिरका निघाल्यामुळं त्याची तिरकी डिझाईन आली आणि ती तिरकी डिझाईन मी एकत्र शिवून मग त्याचा कवर बनवला आहे आणि उरलेला कपडा जो होता त्याची थोडीशी झालर बनवली आणि त्याला आता थोडंसं अजून झालरचा कपडा उरलेला आहे. तर त्याचं मी छोटंसं असं मध्ये फूल बनवणार आहे. तर पहा, तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर असं काही ना काही दिवसभर करत राहावं लागतं. हे पहा, मी असं फूल बनवलं आहे त्याला छोटंसं, जो की तो थोडासा वेस्टेज जाणारा कपडा होता, तो वेस्टेज न जाता ह्या उशीच्या कवरला एक लूक आला त्यामुळं त्याचा. तर अशा पद्धतीने मी आता कवर पण बनवला आणि बसून पण झाला त्याला. तर पहा कसा सुंदर दिसतोय ना. तर हे पाहता, जो कपडा आपला दोन्ही साईडनी तिरका निघाला होता, तो कपडा वेस्टेज गेला असता तर त्याचा पण यूज झाला आणि आता जे आपलं बेडशीट आहे ते पण उसवणार नाही, त्याला पण साईडनी टिपा वगैरे मारून झाल्या. तर ह्या अशा छोट्या गोष्टी असतात घरामध्ये, पण त्या लक्ष देऊन करावं लागतं. त्यामुळे बरीचशी बचत आपली होते. खूप कमवू नका, पण जे आहे त्याच्यामध्येच म्हणजे जे आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करायचा. तर हे पहा, मी बडीशेप भाजली होती आणि आता शेंगदाणे भाजते. तर ही बडीशेप अशी पावशेर अर्धा किलो महिन्याला लागते आम्हाला. तर मी ती पूर्ण साफ करून स्वच्छ करून निसून त्याचं भाजून असं बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आता. आणि हे शेंगदाणे आहेत, तर शेंगदाणे एकदम 2 किलो आणले होते. तर आणताना शेंगदाण्यामध्ये थोडंसं, हे पहा मी तूप बनवलेलं आहे, तर आणताना शेंगदाण्यामध्ये ना थोडेसे सोंडे वगैरे झालेले होते
आणि थोडेसे शेंगदाणे पण काही काही भुरा लागल्यासारखे खवूट झाले होते. तर मग ते शेंगदाणे आपण तसेच बरणीमध्ये भरून ठेवले ना की मग ते आणखी खवूट होतात, खराब होतात लवकर. त्यामुळे मी काय केले, आता मला थोडेसे तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू पण बनवायचे आहेत आणि उरलेले शेंगदाणे पण मी भाजून बरणीमध्ये थंड करून ठेवणार आहे. त्यामुळे ते स्वयंपाक करताना आपल्याला पटकन शेंगदाणे भाजीसाठी भाजावं लागत नाही. मग पटकन स्वयंपाकासाठी पण उरकतं काम आणि शेंगदाणे पण भाजून ठेवले ना की खराब होत नाही. तसंच रवासुद्धा, रवा जर आपल्याला फ्रीज वगैरे नसेल ठेवण्यासाठी तर मग आपण रवा निसून स्वच्छ करून निवडून अगदी भाजून ठेवला ना, तो रवा पण लवकर खराब होत नाही. आणि फ्रीज जर असेल तर मग रवा फ्रीजमध्येच ठेवा, तो फ्रीजमध्ये ठेवल्यावर पण खराब होत नाही. तसंच हावरी आपण आता तिळगुळ घेणार आहोत. मकर संक्रांत आहे, 14 तारखेला मकर संक्रांत आलेली आहे. तर हे हे शेंगदाण्यातले सोंडे आहे जे मी पाखडले आहेत इथं. तर बाहेर नाही गेले मी, इथंच तुम्हाला दाखवण्यासाठी आतमध्ये किचनमध्येच पाखडले ते. आणि हे असे शेंगदाणे आहेत, हे असे खवूट व्हायला लागलेले होते, त्याला भुरा लागायला लागलेला होता. मग हे असेच ठेवले ना की त्याच्यामध्ये व्हाईट कलरच्या आळ्या तयार होतात, नंतर मग त्या लालसर होतात मोठा झाल्यानंतर. तर मग ते शेंगदाणे एकदा भास लागायला लागले की मग ते खराबच होत चालतात किडे झाल्यावरती त्याला. त्यामुळं मग अगोदरच आपण असं हे करायचं. महागाई तर किती वाढली माहिती ना मैत्रिणींना तुम्हाला. सोनं 1.5 लाख रुपये तोळा झालेले आहे. आपण तर सोनं नाही घेऊ शकत, पण कमसे कम खाण्याच्या ज्या वस्तू आहे सोन्यासारख्या त्या तरी आपण जपून वापरूया. तर हे मी आता हावरी भाजून घेते. त्या हावरीवरती परात ठेवली होती, कारण ती तडतड वाजते ना, भाजताना उडते इकडं इकडं, म्हणून मी वरून झाकण ठेवलं होतं उडू नये म्हणून. तर हे अशा पद्धतीने मी हावरी पण भाजून घेतलेली आहे. बडीशेप पहिल्यांदा भाजून घेतली, नंतर शेंगदाणे भाजून घेतले, मग हावरी भाजून घेतली आणि तूप कढवलेलं आहे. तर आता तूप पण गार झाले, तर तूप आता मी ह्या बरणीमध्ये ओतून घेते. तर हे अशा पद्धतीने काचेची बरणी धुवून दिवसभर उन्हामध्ये वाळायला ठेवली होती मी आणि स्वच्छ कोरडी करून मग त्या बरणीमध्ये तूप ओतते, जेणेकरून ते खराब होणार नाही. आणि तूप कढवताना कधी पण मैत्रिणींनो कच्चं तूप ठेवायचं नाही आहे. तुपामध्ये जे खाली राहिलेलं असतं आपलं दुधाचं अंश, तर तो लाल झाला पाहिजे ना. असा लालसर झाला ना की मग तुपाचा छान वास येतो आणि तूप लालसर होतं, त्यावेळेस ते टिकतं चांगलं. कच्चं तूप जर राहिलं त्याच्यामध्ये, ते तुपाचा राहिलेला जो अंश असतो दुधाचा, तो जर पांढराच राहिला आणि तुपाला जर वरती फेस आला किंवा असं पाण्यासारखं टाईप वाटलं, तर मग ते तूप मात्र कच्चं राहिल्यावर लवकर खराब होतं, त्याचा वास येतो. तर हे आता हे 1 महिन्याचं दूध ठेवलं होतं मी. तर 1 लिटर तूप झालेलं आहे, कारण तूप कढवल्यानंतर काही थोडंसं तूप मी इकडं ह्याच्यासाठी शेंगदाण्याच्या लाडूंसाठी काढून ठेवलं होतं, वापरलेलं आहे. तर हे असं 1 लिटरचं आपलं तूप झालेलं आहे. तूप पण किती सुंदर दिसतंय ना, एकदम असं पिवळसर त्याचा कलर आलेला आहे आणि स्वच्छ गाळताना सुद्धा तूप अगोदर त्याचं खाली सगळा कचरा बसला ना की मग ते आल्हाद गाळायचं एकदम कडपर्यंत. खाली त्याच्यातला तो जो खाली राहिलेला अंश असतो त्याच्या सकट ते काढून घ्यायचं नाही आहे. त्याच्यामुळं काय होतं, त्याचा अंश जातो तुपामध्ये आणि मग ते खराब व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर असं एकदम संथ गतीने तूप गाळून घ्यायचं आहे आणि एकदम खालपर्यंत घ्यायचं नाही. तर हे आपली आता बरणी तुपाची पूर्ण भरलेली आहे. 1 किलो तूप झालेलं आहे. मी वास घेऊन पाहते. हां, किती मस्त वास येतोय ना, सुंदर तूप झालेलं आहे. आणि मला सवय आहे नेहमी तूप बनवलं ना की मी तुपाचा वास घेऊन पाहत असते आणि टेस्ट पण करून पाहत असते. तर मस्त असं टेस्टी आणि सुंदर स्मेल देते तूप, असं छान झालेलं आहे आपलं. आणि घरचं तूप असेल ना, तर घरचं तूप खायला पण चांगलं असतं. तुम्ही जे रेडीमेडचं तूप आणता ना, तर ते तूप त्याने शरीराला त्रास होतो. हे तुपाची बरणी ठेवताना मी खाली सांडू नाही म्हणून हे ठेवलेलं होतं, ताट तर स्वच्छ आहे, खाली सांडलं नाही. आणि हे उरलेलं त्याच्यातला जो दुधाचा अंश असतो ते आहे. तर ह्याची आपण बर्फी बनवू शकतो, मलिदा बनवून खाऊ शकतो. तर आम्ही मुलांना मलिदा आवडतो जास्त करून गुळाचा, तर मग त्याचा मी मलिदा बनवणार आहे. तर हे अशा पद्धतीने उरलं जातं. तर ते असं लालसर झालं पाहिजे, पांढरं नाही राहिलं पाहिजे. पांढरं राहिले की मग तूप कच्चं राहिलं म्हणायचं. तर हे पण इतकं सुंदर लागतं ना खायला. तर त्या दुधाच्या साईमध्ये मी दही टाकते ना, दही टाकल्यामुळे मग तूप छान होतं. तर हे आंबूस गोड असं मस्त लागते. तर असं आंबटपणा त्याच्यामध्ये उतरला पाहिजे, तेव्हा मग तूप पण छान होतं आणि टेस्टी पण लागतं. आणि हे आता माझा स्वयंपाक चाललेला आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आज गुरुवार आहे. मला देवीचं पण हे मांडायचं आहे पूजा आणि स्वयंपाक आवरून घेते मी पटापट. दीदीला सांगितलेले आहेत फुले आणायला, तर ती येणार आहे येताना फुले घेऊन. तर मग ती येईस्तोपर्यंत मी बाकीचं काम सगळं आवरून घेते पटापट. दिवस कसा जातो ना घरातल्या कामांमध्ये कळतसुद्धा नाही. आणि
एक स्त्री म्हणजे तिचं घराचं घरपणाचं जपणारी असते आणि तिने घरामध्ये जर सतत काही ना काही करत राहिलं ना तर घर असं आनंदी प्रसन्न वाटतं, त्या घराला असं जिवंतपणा वाटतो. आणि जर स्त्रीने काही केलं नाही किंवा मग दुर्लक्ष केलं नाही की घरामध्ये बाकीचे इतर लोक पण दुर्लक्ष करतात आणि मग ते घराची रया गेल्यासारखं होतं. जुनी लोक म्हणायचे की घराला रया नाही राहिली असं. तर हे भाजी झालेली आहे आणि आता चपात्या पण बनवते मी बनवल्यात. आणि मिरचीचा ठेसा आमच्या घरी पण प्रसिद्ध आहे. तर गावरान पदार्थ आम्हाला जास्त खायला आवडतात. तर हे हिरवी मिरची, कवळ्या मिरच्या आहेत, लसूण आणि मीठ, थोडंसं तेल टाकून थोडंसं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मग थोडी शिजली ना मिरची का मग उन्हातल्याने उलटीपलटी करून घ्यायची आणि त्यानंतर थोडीशी तांब्याने किंवा वाटेने अशी रगडून घ्यायची. तर मस्त ठेचा होतो मिरचीचा बाजरीच्या भाकरीबरोबर, तर तो खूपच सुंदर लागतो हा ठेचा. रानामध्ये शेतात कामाला जर गेला आणि मिरचीचा ठेसा जर असेल आणि दूध जर असेल तर दूध, भाकरी आणि मिरचीचा ठेसा, आहा काय बेतच वेगळाच असतो तो. तर असे गावरान पदार्थ घरात बनवत जा, जेणेकरून स्वस्त पण असतात, मस्त पण असतात, हेल्दी पण असतात आणि आपल्या मुलांना पण त्याची अशी वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय लागते. आता कसं फास्ट फूडचा जमाना झालेला आहे, सगळेजण फास्ट फूड जास्त खातात. त्यामुळं आई पण फास्ट फूड खाते, मुलं बी फास्ट फूड खातात आणि मग त्यांची दिनचर्या बी फास्टच होऊन जाते, तब्येत पण तशीच होऊन जाते. छोट्या छोट्या याच्यामध्ये ते लगेच आजारी पडतात, लवकर ॲलर्जीज होतात. तर असे पदार्थ, जुने पदार्थ खाल्ले तर हे आपण जी बडीशेप भाजलेली होती तर त्याच्यामध्ये मी हे तीळ घालते. तर काय ना हे जे आहे हे साखरेचं आपण तिळगुळ म्हणून पण वाटतो. तर आम्ही महाकालेश्वरला गेलेलो होतो तर तिथला हा प्रसाद आहे. तर असा प्रसाद पडूनच होता आणि तो वेस्टेज जातो ना, त्याच्यामुळे मग मी हा बडीशेपमध्ये टाकलेला आहे. आणि संक्रांतीचे उरलेले जे तिळ असतात ना साखरेचे, ते सुद्धा मी बडीशेपमध्ये टाकून त्याचा यूज करत असते. आणि ही उरलेली बडीशेप आहे ती भाजून बरणीमध्ये ठेवलेली आहे थंड झाल्यानंतर. तर जशी लागेल तशी मग छोट्या डब्यामध्ये मी काढून घेत असते. तर हे आता आपली मिरची पण झालेली असेल तर पाहूया मिरची काढून त्यावरचं. तर असं संसारामध्ये बारीक बारीक गोष्टी आहेत ना, त्या केलेल्या चांगल्या असतात. लहान मुलांना सुद्धा जेवणानंतर बडीशेप खायची सवय जर लावली ना तर त्यांना पोटदुखीचा त्रास नाही होणार आणि गॅस पण होणार नाही त्यांच्या शरीरामध्ये. आणि गॅस वगैरे झालं नाही, पोटदुखीचा, अपचनाचा त्रास झाला नाही ना की आपोआपच मुलं शांत आणि छान राहतात. त्यांना जेवलेलं अन्न पचन होतं आणि चांगलं वाटतं, म्हणजे हलकं फुलकं वाटतं मोठ्या माणसांना पण आणि छोट्या माणसांना पण. त्यामुळं छोट्या मुलांना पण आणि मोठ्या माणसांसाठी पण सगळ्यांना अशी सवय लावायची की जेवण झाल्यानंतर एक चमचा का होईना पण सोप खायला द्यायची. तर हे आपली मिरची शिजलेली होती आणि मग मी आता तांब्याच्या साह्याने पकडीने तवा धरून तांब्याने ती मिरची रगडीत आहे. तर अशी मिरची आणि लसूण एकत्र रगडून घ्यायचा, त्याचा असा मस्त ठेचा तयार होतो. आणि रगडल्यानंतर पुन्हा 2-3 मिनटं गरम तव्यावरती गॅसवरती तो थोडासा गरम करून घ्यायचा, जेणेकरून ती मिरची रगडलेली असते ना आपण, तर ते पूर्ण त्यातलं पाणी जे मॉइश्चरायझर आहे ते निघून जातं आणि ठेचा हा 8 दिवस म्हटलं तरी पण खराब होत नाही, छान राहतो. पण शक्यतो ताजं बनवलं ना कधी पण, स्वयंपाक तर आपण रोजच करतो, भाजी चपाती रोजच करतो. मग आपल्याला ज्या दिवशी जेवढं पाहिजे तेवढ्या अंदाजाने 5 मिरच्या 7 मिरच्यांचा जेवढा पाहिजे 4-2 लोकांसाठी आपल्याला तेवढ्या अंदाजाने आपला जेव्हा खाण्याची इच्छा होईल त्यावेळेसच बनवला ना की तो ताजा ठेचा भाकरीबरोबर छान लागतो. त्यामुळं ताजा शक्यतो बनवत जा, खात जा, तर छान वाटतं. हे आता माझा स्वयंपाक झालेला आहे आणि तांब्याला लागलेली मिरची मी चपातीच्या साह्याने काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये. हे असा मस्त ठेचा तयार झाला आहे आपला. कसा वाटतोय पाहून तोंडाला पाणी आलं ना. तर हे असा मस्त खायला पण इतका रुचकर आणि सुंदर झालेला होता. तर मैत्रिणींनो, तुम्ही सगळ्यांनी असं घरी छान स्वयंपाक बनवा, छान आपल्या घरच्यांना खाऊ घाला, तुम्ही स्वतःसुद्धा खा आणि हेल्दी राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.